नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील यांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकाचे वाचन सुरू करत आहे. प्रथम अर्पण पत्रिका वाचणार आहे, मग आभाराचं पान, मग ब्लर्ब हे आज मी वाचत आहे. प्रथम अर्पण पत्रिका. ज्यांनी 25 वर्षापूर्वी कोकण मराठी साहित्य परिषद स्थापन करून कोकणातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाला मानसन्मानित केलं, नवोदितांसहित सर्व कवी, लेखक, साहित्यप्रेमी रसिकांना व्यासपीठ मिळवून दिलं आणि कोकणभर चैतन्य सर्जित साहित्यमय वातावरण निर्माण केलं, त्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना प्रस्तुत आस्वाद समीक्षा सर्वांच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक अर्पण. निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद रौप्य महोत्सव. आता आभाराचं पान. माझ्या समीक्षा लेखनाला ज्यांच्या समीक्षा ग्रंथाचा सतत आधार मिळत गेला त्या ज्येष्ठ समीक्षकद्वय सन्मित्र प्राध्यापक गंगाधर पाटील आणि डॉक्टर म.सु. पाटील यांचे. प्रस्तुत ग्रंथाच्या निर्मितीत जणू आपलाच ग्रंथ आहे अशा भावनेनं सर्व प्रकारचे सहकार्य दिले त्या डॉक्टर रामदास गुजराथी आणि गुजराथी कुटुंबियांचे. आणि त्याच भावनेनं राजेंद्र प्रकाशनच्या निलिमा राजेंद्र कुलकर्णी यांनी तेवढेच मोलाचे सहकार्य दिले त्यांचे. अन्वर्थक मुखपृष्ठ दिल्याबद्दल सरिता गुजराथी यांचे. संगणकीय अक्षरजुळणी आणि मांडणी खूप तत्परतेनं केल्याबद्दल शरद विचारे यांचे. मुद्रणशुद्धीच्या सहकार्याबद्दल आदित्य मोडक, रश्मी दाते आणि गुंजन पाटील यांचे. सततच्या प्रोत्साहक आस्वाद्य प्रतिक्रियांबद्दल प्राध्यापक चंद्रकांत केळकर, प्राध्यापक उमाकांत कामत, प्राध्यापक अविनाश देशपांडे, प्राध्यापक शरयू पेडणेकर, प्राध्यापक सुधींद्र कुलकर्णी, डॉक्टर अनंत देशमुख, डॉक्टर दत्ता पवार, बाळ राणे, प्राध्यापक गोतू पाटील, स्वाती सामक, रजनी, शैला, मंदा, गजा, SP आदी विद्यार्थी परिवार, कात्रे दाम्पत्य, मांडवडे दाम्पत्य, खानकरी दाम्पत्य, डॉक्टर वरखेडे दाम्पत्य, अनुष्ठुप परिवार, श्री अक्षरधन परिवार आणि पहिले श्रोते या नात्याने रसग्राहक सहनशीलता दाखवणाऱ्या रिमझिमणाऱ्या गुंजनसहित भगत कबरे पाटील कुटुंबियांचे. आता ब्लर्ब वाचतोय. मधु मंगेश कर्णिक यांची बहुनेत्री सर्जनशील प्रतिभा त्यांच्या कादंबरीतून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जीवन जाणीव व्यक्त करीत असते. त्यांची कादंबरी बहुंशी शोकात्मिकेचा स्पर्श असलेली, उदात्त मूल्यांसहितची गंभीर स्वरूपाची असते. स्त्री पुरुषांच्या शारीरिक लैंगिक रतीपेक्षा अशारीरिक निर्भरशील उदात्त प्रीती त्यांच्या संस्कारित वाङ्मयीन अभिरुचीला अधिक भावते. पण मागणीनुसार स्त्री पुरुषांच्या उत्कट बेभान रतिसंगाचे चित्रण करण्यातही त्यांची प्रतिभा समर्थ असते. त्यांची कथा जाणीव नेणिवेतून घेतलेल्या अनुभवांना नव्या नव्या उन्मेषांचे कल्पक आकार देत असते आणि लेखकाला हवेसे वाटणारे निर्भरशील प्रतीचे स्पंदन लोभसपणे घडवीत असते. वयाच्या 25शीत देवकी ही रोमॅन्टिक लव्ह ट्रॅजेडी लिहिणारा प्रस्तुत कादंबरीकार केवळ 4-5 वर्षानंतर रसिक प्रेक्षकांना दिसतो. खूप परिपक्व, उदात्त, उंच सांस्कृतिक पातळीवरची देवकी ही गंभीर स्वरूपाची शोकात्मिका लिहिणारा नाटककार. निसर्गाबरोबरच्या सौंदर्यमुख क्रीडेतून झालेला बहिर्लक्षी स्वप्नरम्य भावाविष्कार आणि आत्मगत अंतर्लक्षी विविधतेचे संवेदन, भावन, चिंतन. शिवाय शेवटी संवादी विरोधी समतोल लयाचे बालपण अशी त्यांची निर्भरशील भाववृत्तीची कविता आहे.
केरूळच्या मुलाचे आयुष्याच्या संध्याकाळचे निष्कंप मानस सरोवरातील तृप्त आनंद दशांत तरंग चिंतन संध्यासमयी सरोवरात पडणाऱ्या किरणांसारखे चमचमणारे. आता या पुस्तकात काय काय आहे त्याबद्दलचा अनुक्रम. 1. मधु मंगेश कर्णिक, यामध्ये कादंबरीबद्दल त्यांच्या लिहिलेल्या आहे. दुसऱ्यात वेचलेल्या त्यांच्या कथानयिकांबद्दल आहे. तिसरं देवकी या नाटकाबद्दल एका रूपांतरणाबद्दल आहे. चौथं प्रकरण आहे त्यांच्या कविता दर्शनाबद्दल. आणि 5वं करूळचा मुलगा निष्कंप आनंद शांत तरंग चिंतन यात मधु पाटील यांनी मधु मंगेश कर्णिक यांना लिहिलेलं एक पत्र आहे. इथे आजचं वाचन थांबवतो. धन्यवाद.